कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही, हे सगळ्यात आधी आम्ही स्पष्ट केलं. तिथे सगळ्यांनी यावं, तिथे व्यासपीठ नाही, थोडीशी जागा आम्ही करू आणि फक्त 2 भाषणं होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ही फक्त 2 भाषणं तिकडे होतील. आज रविवार आहे. रविवार मुंबईतल्या लोकांचा आनंद साजरा करण्याचा दिवस असतो. त्यांना आम्ही लवकर मोकळं करू, आपापल्या घरी जातील आणि मराठी माणसाची दुपार साजरी करतील. आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. आदित्य ठाकरे जे बोलले आहेत ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या बेफिकिरीपणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर कायद्याचं राज्य असेल तर. आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे. त्यांना विचारा नीट म्हणजे काय. मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे, त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की सरकारला झुकवण्यात अभिजित बिस्किनला यश मिळाले, मात्र आतापर्यंत 12 वर्षात कोणत्याही विरोधी पक्षाला हे यश मिळालं नाही, अपयशी झाले. या अपयशाची कारण काय आहे? कारण उद्धव ठाकरेंनी देखील मान्य केलं की नक्कीच अपयश. पण आता असं आहे की तो प्रश्न मी स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांना विचारला, उत्तर हवंय म्हणून. त्याच्यामुळे त्याने जे उत्तर दिलंय तेच उत्तर समजा. लोकांना एक नवीन चेहरा हवा होता. तरुणांची भाषा, तरुणांचे विचार हे या पिढीपेक्षा वेगळे आहेत. हे आपण तिथे ज्या काय तरुणांनी जी काय क्रिएटिव्हिटी केली ती पाहिली असेल आपण. म्हणजे शेवटी भारतीय जनता पक्षाच्या IT सेलला सुद्धा टाळं लावावं लागलं त्यांच्या पुढे. ही नवीन युवा पिढी आहे. संपूर्ण महिनाभर यशस्वी आंदोलन चाललं. या आंदोलनातून देशाला म्हणजे त्यात राजकारण आलं, समाजकारण आलं, माध्यमं आली, सर्व स्तरांनी. बरं, नेमका काय बोध घ्यावा या यशस्वी आहे ना सांगतो ना. या यशस्वी आंदोलनाचा एवढाच बोध घ्यावा लागेल. सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलर सारखे वागाल तर हिटलरच्याच मार्गाने सत्ताधाऱ्यांना जावं लागेल. मुसोलिनी सारखे वागाल तर मुसोलिनीच्याच मार्गाने तुमचा अंत होईल. गदाफी सारखे वागाल तर गदाफी प्रमाणेच तुमचा अंत होईल. तिकडली जनता करेल. हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा बोध आहे. हा जर आमच्या राज्यकर्त्याने घेतले असतील तर उद्या होणारं पार्लमेंट जे आहे सुरू, त्यात त्यांचं प्रतिबिंब दिसेल. इंडिया आघाडी ब्लॉक झाले असं उद्धव साहेब म्हणताय. हा, तो आता ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहेत. बायपास वगैरे ब्लॉक आता उद्धवजी तिथे गेले, त्यांनी केजरीवालशी चर्चा केली, सन्मान्य केजरीवाल साहेबांशी चर्चा केली, राहुल गांधीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली. जवळजवळ 35 मिनिटं ते राहुल गांधीशी दूरध्वनीवरची बोलले. हा, आणि इतर नेत्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. हा जो ब्लॉक आहे तुम्ही म्हणता ब्लॉक झालाय, तो ब्लॉक आता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाही, जेवढा राज्यकर्त्यांसाठी बोध आहे तितकाच विरोधी पक्ष, संपूर्ण देशभरातला जो विरोधी पक्ष आहे त्यासाठी काही त्यांनी या आंदोलनात जंतर मंतरवरती तुम्हाला काय दिसलं? जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल, निळा बावटा असेल, इतर काही बावटे सगळे एकत्र आहेत. विरोधी पक्षाने सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेवून ज्या दिवशी ते एकत्र येतील
मनानं, भूमिकेनं, तेव्हा नरेंद्र मोदी किंवा त्यांचे लोक एक दिवस सुद्धा सत्तेवर राहणार नाहीत. ज्या एका कारणासाठी नेट पेपर फुटीच्या जंतर मंतरवरती भव्य आंदोलन झालं आणि जगाने त्याची दखल घेतली, अशा प्रकारचं आंदोलन आणि संघर्ष, ईव्हीएम घोटाळा, मतचोरी, आमदार खासदारांची फोडाफोडी, पक्ष फोडणं, संविधानावर हल्ला, या कारणासाठी एकत्र आपण लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावं लागेल.